म्हणून शेतीच्या दृष्टीने असेल, वनसंपदेच्या दृष्टीने असेल, तर अशा वेळेला कृषी विभागाचं परवानगी असेल किंवा त्यांचं पंचनामा असेल तो आवश्यक आहे किंवा कसे, त्याचप्रमाणे वन विभागाची परवानगी त्यांना आवश्यक आहे किंवा कसे. कारण एकीकडे 35 सेक्शन असेल किंवा रिझर्व्ह फॉरेस्टच्या नावाने इकडे जंगलतोड केली जात नाही आणि वाडा कोलम सारखा एक जागतिक दर्जाचा तांदूळ या ठिकाणी पिकतो आणि अशा प्रकारचे कायद्यातील पळवाटा शोधून या ठिकाणी अशा प्रदूषणकारी कंपन्या येतात. आज तुम्ही फक्त त्या कंपनीच्या कॅम्पस मधला विचार करता, मात्र जल प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात आहे. तिथे म्हणजे बेदरकारपणे सगळीकडे डस्ट जी आहे ती टाकली जाते, त्याचंच वहन होऊन नाल्यामध्ये जातं, नदीला ते मिळतं. ही खूप गंभीर बाब आहे. त्याचा परिणाम इथल्या जलचर असेल सर्व प्रकारच्या प्राणीमात्रावर होत असतो. हे आपल्याकडून वरिष्ठ पातळीवर जाणं खूप गरजेचं आहे आणि तो खूप महत्वाचा विषय आहे. त्याचप्रमाणे साहेब आपल्याकडे याचा विषय जो आहे फॉरेस्टचा मी सांगितला, एकीकडे फॉरेस्ट रिझर्व्ह फॉरेस्ट केलं जातं, ते तोडू नये किंवा त्याला हानी पोचू नये अशा प्रकारची बाब आपल्याकडून सांगितली जाते, मात्र ते कुठेही येताना दिसत नाही ऑन पेपर किंवा तशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन कंपन्यांना जाणं गरजेचं आहे. तर जात नाही, खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि आजच्या घडीला वायू प्रदूषण, अमर्याद वायू प्रदूषण, अमर्याद जल प्रदूषण हे वाडा तालुक्यामध्ये दिसून येत आहे. मॅडम, जरी आपण सांगतात की त्यांनी नॉर्म जे असतील ते कंप्लीट केलेले आहेत, मात्र ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांकडून या ठिकाणी उपस्थित आहेत किंवा आले नसतील त्या शेतकऱ्यांकडून सन्माननीय प्रांतसाहेब आहेत या ठिकाणी, त्यांच्याकडे पण सातत्याने अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असतात. आपल्याकडे पण आम्ही तक्रारी केलेल्या आहेत, मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं म्हणजे निर्बंध घालणं गरजेचं आहे. ते होताना दिसत नाही आणि आपल्याला वाटत असेल त्या कंपनीच्या आवारातच प्रदूषण होतं, मात्र तसं नाही. ती डस्ट आता पाऊस पडल्यानंतर ती वाहून जाणार, नदी नाल्यांना मिळणार, त्याचा परिणाम खूप मोठा गंभीर परिणाम दिसतोय. तर याबाबत आपण गांभीर्याने त्याची दखल घेणं गरजेचं आहे आणि ती घेताना दुर्दैवाने आपल्याकडून होत नाही. खरोखर दुर्दैवाची बाब आहे. अन्यथा वाडा तालुक्यातील वनसंपदा जी आहे ती संकटात येईल. शेती जी आहे, समृद्ध शेती आहे, ती सुद्धा संकटात येऊ शकते. त्यामुळे सर्व मंडळी सातत्याने आपल्याकडे तक्रारी करतात. आपल्याला विनंती आहे की इंडस्ट्री यावी, आमचं म्हणणं अजिबात नाही, मात्र कुठल्याही तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्याच्या कुठल्याच तालुक्यामध्ये नाही हे टायर कंपनी, मात्र वाड्यामध्ये ते आहेत. ही कुठेतरी चुकीची बाब आहे आणि जनभावना लक्षात घेऊन आपण त्याच्यावर पायबंद घालणे गरजेचं आहे. आपण कुठल्याही कंपनीच्या बाहेर जा, खूप मोठ्या प्रमाणात तिथं पोल्युशन दिसतंय आणि त्याच्यावर आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा कंट्रोल होत नाही. दुर्दैवाची बाब आहे. वनाची संज्ञा ज्याला लागू आहे, ज्या गटाला लागू आहे, अशा कुठल्याही ह्याच्यामध्ये इंडस्ट्री अलाउड लागून आहेत ना सर, नाही लागू रिझर्व्ह आता यांच्या काय तोरणे गाव असणं वेगळं आहे का? तुम्ही ज्या गटाला फॉरेस्टची संज्ञा गट नाही साहेब, एकीकडे म्हणजे वीट भट्टी पेटवण्यासाठी पण निर्बंध आहेत आपल्याकडून. नाही, आपल्याला वन विभागाची त्याला हा, आणि एक जे आहे ते आहे, वन विभागाची बाधा नाही. कुठलाही ज्याला 35 सेक्शन लागू आहे किंवा ज्याच्यावरती इतर अधिकारामध्ये नोंदणी झालेली आहे, तर अशा गटांमध्ये ही इंडस्ट्री अलाउड नाही. जशी जर कुठं असली तुमची स्पेसिफिक, तर ती आम्हाला नक्की सांगा. तुम्ही जवळपास मला वाटतं काय 70 युनिट्स तोरणे जे आहे ते साहेब याच्यामध्ये रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये येतं, ते कोण अभयारण्यामध्ये येतं, इको सेन्सिटिव्ह मध्ये. हा, घ्या घ्या त्यांचं ऐकून घ्या. मॅडम एक प्रश्न आहे. तुम्ही दोन मुद्दे, मी त्यातून एक्स्ट्रॅक्ट केलेले दोन मुद्दे. एक तुमचा विषय आहे जल प्रदूषण आणि हवा प्रदूषण, याबाबत आहे टायर पॅरालिसिस. आणि दुसरा मुद्दा आहे रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये कंपन्या असं. आता वाडा तालुक्यामध्ये सर मला एक विषय आहे तांसा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, त्याबद्दल ड्राफ्ट नोटिफिकेशन. दुसरा आहे वेस्टर्न घाट नोटिफिकेशन 2022, हे फिफ्थ ड्राफ्ट नोटिफिकेशन. या दोन्ही पण नोटिफिकेशन आहे ते अजूनही ड्राफ्ट नोटिफिकेशन. आता तोरणेचं तुम्ही म्हणताय तो रिझर्व्ह फॉरेस्ट, आय थिंक तुम्ही म्हणताय ते तांसा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी.
जे मी बोलतोय तो विषय मी घेतला नाही, मी तुमच्याशी क्लिअर मी करतोय. दोन्ही गोष्टी सांगतो. आता जे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये जी गावं असतात त्यांची स्पेशल लिस्ट इको सेन्सिटिव्ह झोनच्या नोटिफिकेशन वेस्टर्न घाट नोटिफिकेशनच्या लिस्टमध्ये दिलेली आहे. आणि वेस्टर्न घाट नोटिफिकेशनमध्ये एक कंडिशन टाकलेली आहे की वेस्टर्न घाट नोटिफिकेशन जिथे जिथे एरिया आहे तिथे तिथे रेड कॅटेगरी इंडस्ट्रीज अलाउड नाही आहे आणि ज्या एक्झिस्टिंग रेड कॅटेगरी इंडस्ट्रीज आहेत त्यांना एक्सपान्शन अलाउड नाही आहे. तर टायर पारोलायसिस इंडस्ट्रीजनी 30/11/2023 CPCB कॅटेगरीशन याप्रमाणे ऑरेंज कॅटेगरीमध्ये आहे आणि लेटेस्ट जे 2025 कॅटेगरीशन आहे त्याप्रमाणे पण ती ऑरेंज कॅटेगरीमध्ये आहे. त्यामुळे ऑरेंज कॅटेगरीच्या इंडस्ट्रीला तिथे परमिशन दिली गेलेली आहे. दुसरा विषय आहे तानसा वाईल्ड लाईफ सँच्युरी. तानसा वाईल्ड लाईफ सँच्युरीचं जे नोटिफिकेशन आहे त्यानंतर एक एनजीटी मॅटर जनरेट झाला होता. त्याची 2019ची ऑर्डर आहे. त्याप्रमाणे 10 किलोमीटरच्या आतमध्ये इंडस्ट्रीजना अलाउड नव्हतं. बट ती जी ऑर्डर आहे ती सुप्रीम कोर्टाने आय थिंक 2023मध्ये ती सेट असाईड केली ऑर्डर. त्यामुळे आम्ही आता जी परमिशन देतो ती 1 किलोमीटर ते नंतर 1 किलोमीटरच्या नंतर जो पार्ट आहे त्यामध्येच फक्त इंडस्ट्रीजना परमिशन दिली जाते. 1 किलोमीटरच्या आतला बफर झोनच्या नंतर सुद्धा 1 किलोमीटरच्या आतला जो आहे त्यामध्ये आम्ही कोर झोनमध्ये कुठलीही इंडस्ट्रीची जी पोल्युटिंग इंडस्ट्री असते त्याला परमिशन दिली जात नाही. हा विषय झाला. आता टायर पायरोलायसिसमुळे होणाऱ्या हवा प्रदूषण जलप्रदूषण त्यासाठी तुम्ही काय केलं, तुमची काय रोल आहे, काय करताय यासाठी मी सांगू इच्छिते की जी आपण जी गेल्या वर्षी 2025मध्ये जो सर्वे केला तो ह्या सगळ्या तक्रारदारांच्या मुळेच हा सर्वे आम्ही केला आहे. म्हणजे जेवढ्या कंप्लेंट माझ्याकडे आल्या त्यावेळेला जेव्हा फेब्रुवारी 2025मध्ये जेव्हा मी ऑफिस नोट इंटरनल ऑफिस नोट मी मूव्ह केली त्यावेळी नाही म्हटलं तरी 25-30 कंप्लेंट्स तशाच आपल्या जनता दरबारमध्ये प्राप्त झालेल्या कंप्लेंट या सगळ्यांचा रेफरन्स घेऊन मी हायर ऑथॉरिटीकडे ऑफिस नोट मूव्ह केली. मी पहिल्यांदाच मी सांगितलं की हायर ऑथॉरिटीकडे मला अहवाल पाठवावा लागतो. त्याप्रमाणे मी ऑफिस नोट मूव्ह केली आणि त्या ऑफिस नोट मूव्ह केल्यानंतर आम्ही हा स्पेशल सर्वे काढला. जी ऑर्डर आम्हाला आल्यानंतर स्पेशल सर्वे केला. त्यानंतर बऱ्याच कंपन्या आम्ही बंद केल्या, त्यांच्याकडून SOP कॉम्प्लायन्स करून घेतला आणि त्याच्या पुढची स्टेप जी आहे ती अशी होती की 14/11/2025 रोजी आमची एक हायर लेवलला एक मीटिंग झाली. त्यामध्ये असं ठरवलं की जोपर्यंत ही जी ऑफिस नोट होती त्याप्रमाणे कॅरिंग कॅपॅसिटी स्टडी म्हणजे त्या एरियाचा हवा प्रदूषण किंवा जलप्रदूषण किंवा इतर प्रकारचे प्रदूषण कॅरी करण्याचा म्हणजे त्याची कॅपॅसिटी आहे का त्या एरियाची त्यासाठी एक स्पेशल स्टडी करण्यासाठी वेल नोन इन्स्टिट्यूटला आम्ही काम देतो. ते काम देण्याची ऑलमोस्ट या 15 दिवसात ऑर्डर निघेल आणि ते काम दुसरी म्हणजे आम्ही नाही करणार. ICT किंवा IIT यासारखे जे वेल नोन इन्स्टिट्यूट आहेत त्यांचे एक्सपर्ट लोक हा स्पेशल स्टडी करतील. पण जोपर्यंत त्यांचा अहवाल येत नाही तोपर्यंत आम्ही नवीन एस्टॅब्लिश ॲडव्हान्स बॅच टाईप टायर पॅरालिसिस आहेत त्यांना देणं बंद केलेलं आहे. फक्त कंटिन्युअस टायर पॅरालिसिस इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यासाठी फक्त अलाउड आहे आणि आतापर्यंत फक्त आपल्या वाडा तालुक्यामध्ये 2 कंटिन्युअस टायर पॅरालिसिस इंडस्ट्रीजना कन्सेंट टू ऑपरेट दिलेला आहे. पण ॲडव्हान्स बॅच नवीन एस्टॅब्लिश द्यायचं आम्ही बंद केलं आहे. सध्या परिस्थितीत 60 टायर पॅरालिसिस इंडस्ट्रीजना आम्ही कन्सेंट ऑपरेट दिलेला आहे आणि 18 टायर पॅरालिसिस इंडस्ट्रीजना कन्सेंट टू एस्टॅब्लिश दिलेला आहे. म्हणजे टोटल 78चा हा आकडा आहे जो परमनंट. यातल्या 18पैकी किती जण CTOला येतील किंवा नाही हे त्यांच्यावर डिपेंड आहे. कन्सेंट टू